बघ तर इन ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन म्हणजे सर्व फॉर्म्युले आपण इथे यूज करू शकतो. कुठलाही फॉर्म्युला असेल, साइन रूल असेल, कोसाइन रूल असेल, प्रोजेक्शन रूल असेल, जे काही असेल ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे, माझ्याकडे लक्ष द्यावं थोडं सर्वांनी. तर आपण काय करू, कन्सिडर करू इथं b मायनस सी डिवायडेड बाय b प्लस सी हे कन्सिडर करू. सो बाय साइन रूल इथं लक्ष थोडं सर्वांनी, बाय साइन रूल, साइन रूलचा यूज करून बघा आपण कशा पद्धतीने लिहू शकतो ते a डिवायडेड बाय साइन a इज इक्वल टू b डिवायडेड बाय साइन b इज इक्वल टू c डिवायडेड बाय साइन c इज इक्वल टू किती बेटा 2r. लक्षात आलं सर्वांना. तर a इज इक्वल टू हे बघा a बाय साइन a इज इक्वल टू 2r घेतल्यानंतर a इज इक्वल टू किती लिहू 2r साइन a. लक्षात आलं का सर्वांना. b इज इक्वल टू 2r साइन b आणि c इज इक्वल टू 2r साइन c. याच्यामध्ये काही डाऊट आहे का. ओके बघा साइन रूल वरून इक्विव्हॅलेंट फॉर्म घेतला आपण a इज इक्वल टू 2r साइन a, b इज इक्वल टू 2r साइन b, c इज इक्वल टू 2r साइन c. लक्षात आलं सर्वांना. हे जे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुट करून टाकायचे b आणि c चे व्हॅल्यूज. b काय बेटा 2r साइन b मायनस c काय बेटा 2r साइन c. बरोबर आहे का. 2r साइन b मायनस 2r साइन c डिवायडेड बाय 2r काय बेटा साइन b आणि प्लस 2r साइन c या टाइप मध्ये तुमच्याकडे येईल. बरोबर आहे. साइन कोणता यूज करून आपण हे असं लिहू शकतो. बरोबर. तर न्यूमरेटर मधून 2r कॉमन घ्या बेटा. तर साइन b मायनस साइन c असेल आणि डिवायडेड बाय 2r कॉमन घेतला डिनॉमिनेटर मधून सुद्धा तर साइन b प्लस साइन c असेल. बरोबर आहे का हो. त्याच्यामध्ये काय डाऊट. तर 2r गेट्स कॅन्सल. तुमच्याकडे काय आलं बेटा हे साइन b मायनस साइन c डिवायडेड बाय साइन b प्लस साइन c. ओके त्याच्यामध्ये काय डाऊट आहे कुणाला. चलायचं पुढे. ओके तर आपण इथं काय यूज केला बेटा साइन रूलचा यूज करू. आपण काय केलं इथं तर b मायनस सी डिवायडेड बाय b प्लस c ला आपण या फॉर्मॅट मध्ये लिहू. आता चला पुढे नेक्स्ट. आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत बेटा. कशाचे फॉर्म्युले आहेत तर साइन सी मायनस साइन डी, साइन सी मायनस साइन डी आणि साइन सी प्लस साइन डी. एक प्लस आणि एक मायनस. चला सांगा हा साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला काय हो तर 2 टाइम्स जेव्हा साइन सी प्लस साइन डी येतं तेव्हा 2 टाइम्स साइन कॉस आणि मायनस जेव्हा येतं तेव्हा कॉस साइन. तर 2 टाइम्स साइन ऑफ c प्लस d डिवायडेड बाय 2 इनटू कॉस ऑफ c मायनस d डिवायडेड बाय 2. ओके आणि हे काय हो 2 टाइम्स k इन कॉस कॉस ऑफ c प्लस d डिवायडेड बाय 2 इनटू साइन ऑफ c मायनस d डिवायडेड बाय 2. लक्षात आलं का सर्वांना. हे त्याच्यामध्ये काय डाऊट आहे तर 2 टाइम्स sin ऑफ c प्लस d डिवाइडेड बाय 2 इनटू cos c मायनस d डिवाइडेड बाय 2 आणि हे sin c मायनस sin d चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर न्यूमरेटर मध्ये sin c मायनस sin d चा फॉर्म्युला यूज करा. 2 टाइम्स cos बघा बेटा b प्लस c डिवायडेड बाय 2 इनटू sin b मायनस c डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 टाइम्स हे sin b प्लस c डिवायडेड बाय 2 इनटू cos b मायनस c डिवायडेड बाय 2. क्लियर आहे का सर्वांना. हे थोडं जर तुम्ही इथं ऑब्जर्व केला तर इथे काय बेटा दोन अँगल सेम आहे b प्लस c डिवाइड बाय 2 b प्लस c डिवाइड बाय 2. हे cos हे sin जे टोटल काय आलं बेटा हे cot आणि हे बघा sin बाय cos आणि दोघांचा अँगल सेम आहे. तर हे काय आलं बेटा sin बाय cos tan. म्हणजे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बेटा cot ऑफ b प्लस c डिवाइडेड बाय 2 इनटू tan ऑफ b मायनस c डिवाइडेड बाय 2. याच्यामध्ये काय डाऊट आहे का. क्लियर आहे सर्वांना. हे चल माझ्याकडे लक्ष थोडं सर्वांनी आता या टाइप मध्ये तुमच्याकडे फॉर्म्युला यूज आहे. ठीक आहे क्लियर. तर बघा बेटा आगे cot ऑफ b प्लस c डिवाइड बाय 2 आणि हे काय बेटा tan ऑफ b मायनस c. हे बघून घ्या थोडं सर्वांनी बघून घ्या. दोघांचा अँगल कसा बेटा सेम cos बाय sin म्हणजे cot. इथं दोघांचा अँगल सेम आहे sin बाय cos म्हणजे काय बेटा tan. अगेन व्हॉट वी नो हे जे ABC अँगल आहे हे ट्रायंगलचे अँगल आहे. बरोबर आहे का. तर या सर्वांची एडिशन जी आहे किती येते बेटा a प्लस b प्लस c इज इक्वल टू किती हो 180. 180 म्हणजे काय बेटा पाय. बरोबर आहे का. तर b प्लस c इज इक्वल टू पाय मायनस c. क्लियर आहे का सर्व. हे अँगल होता लेफ्ट साइडला राइट साइडला. त्याच्यानंतर बघा बेटा b प्लस c डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू
पाय मायनस सी डिवायडेड बाय 2. क्लिअर आहे का सर्वांना? चला पुढे. आता दोन्ही साइडला मी कॉट घेतो बेटा, दोन्ही साइडला कॉट अप्लाय केला तर मग काय होईल? कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस ए बाय 2. लक्षात आलं का सर्वांना? सेपरेट टू डिवाइड केलं बेटा. हे सर्वांना क्लिअर आहे? तुम्हाला माहिती आहे बेटा हे काय? कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा काय असतं बेटा? कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा. सांगा लवकर कुठला क्वाड्रंट? फर्स्ट. फर्स्ट मध्ये कॉट कसा असतो? पॉझिटिव्ह. हे काय तर बेटा फक्त चेंज होतं. किती येतं हे? tan थीटा. ओके. चला इथं काय मग सांगा लवकर? कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस ए बाय 2 हे किती होईल? tan ऑफ ए बाय 2 म्हणजे कॉट बी प्लस सी डिवायडेड बाय 2. त्याच्या ठिकाणी आपण tan ए बाय 2 असं लिहू शकता. क्लिअर आहे सर्वांना? याच्यामध्ये काय डाऊट आहे? बघून घ्या थोडं सर्वांनी. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. ए राईट साइडला घेतला, त्याच्यानंतर मी काय ना 2 डिवाइड केलं, कॉट घेतला दोन्ही साइडला, या टाइप मध्ये आलो. तर आपण काय करू शकतो बेटा? हे बघा बी मायनस सी डिवायडेड बाय बी प्लस सी है ना, हेच कन्सिडर केलं की बेटा आपण. कॉट बी प्लस सी डिवाइड बाय 2 याच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बेटा? tan ऑफ ए बाय 2 असं लिहू शकतो. Yes or no? ओके. tan a बाय 2 असं लिहू शकता. कॉट ऑफ b प्लस c डिवाइड बाय 2 याच्या ठिकाणी आपण काय म्हणतात? tan ऑफ a बाय 2 लिहू शकता. इनटू काय बेटा इथं? tan ऑफ b मायनस c डिवाइडेड बाय 2. क्लिअर आहे सर्वांना? हे इथं तुमच्याकडे सिन्स म्हणून आपण लिहू शकतो हे टोटल. ठीक आहे. पुढे चला. आता हे जे tan a बाय 2 जे आहे ना बेटा, तर हे काय केलं आपण लेफ्ट साइडला घेतलं तर ते डिवाइड मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आणि या टाइप मध्ये तुमच्याकडे आलं. क्लिअर? ओके, नो डाऊट. तर tan a बाय 2 जे आहे डिवाइड मध्ये आलं. 1 बाय tan म्हणजे काय बेटा? रेसिप्रोकल. काय याचं? तर कॉट a बाय 2 into b minus c divided by b plus c is equal to tan of b minus c divided by 2. Therefore last काय बेटा इथं? tan of b minus c divided by 2 is equal to, हे कसं लिहिता येईल इथं? तर b minus c divided by b plus c into cot of a by 2. This is required to. अजून एक वेळेस रिपीट करायचं. हे इथं तर तुमच्याकडे नॅपियर अनालॉगी आहे एक आहे. सिमिलरली आपण दोन्ही प्रूव्ह करू शकतो राहिलेल्या. ठीक आहे, कशा पद्धतीने करू? तर इन ट्रायंगल एबीसी हे तुम्हाला प्रूव्ह करायचे. काय कन्सिडर केलं आपण? बी मायनस सी डिवाइड बाय बी प्लस सी कन्सिडर केलं. बरोबर? तर बाय साइन रूलचा यूज करून आपण काय बेटा? हे ए बाय साइन इज इक्वल टू 2r घ्यायचं. ए इज इक्वल टू किती बेटा? 2r साइन. बी बाय साइन बी इज इक्वल टू 2r. बी इज इक्वल टू 2r साइन बी. जस्ट मल्टिप्लाय करून टाका बेटा. आणि हे सी इज इक्वल टू, आपण पुटअप केलं बेटा, बी आणि सी च्या व्हॅल्यू पुटअप केल्या. 2r sin b minus 2r sin c divided by 2r sin b plus 2r sin c. बरोबर आहे? 2r न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून कॉमन घेतला, कॅन्सल आउट केलं आणि हे sin b minus sin c sin b plus sin c. इथं sin c minus sin d चा आणि sin c plus sin d चा इथं फॉर्म्युला लिहिले. हे दोन्ही फॉर्म्युले आपण इथे यूज केलेले आहेत न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये. आणि इथं बघून घ्या थोडं सर्वांनी की cos of b plus c divided by 2 आणि इथं sin of b plus c divided by 2. तर हे कॉट घेतो बेटा आणि हे काय होईल इथं? tan. ओके, चल नेक्स्ट. मग आपण काय केलं इथं जे आहे हे ह्याचा यूज केला बेटा. तर सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 मीन्स पाय. तर हे b plus c इज इक्वल टू पाय मायनस a डिवाइड केलं 2 ना, दोन्ही साइडला कॉट अप्लाय केला तर कॉट ऑफ b plus c divided by 2. हे इथं कॉट पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे किती बेटा? tan थीटा है ना. तर हे किती येतं बेटा? कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस a बाय 2 म्हणजे किती? tan a बाय 2. तर याचाच यूज केला इथं. कॉट b प्लस c बाय 2 च्या ठिकाणी tan a बाय 2 लिहिलं. tan a बाय 2 मल्टिप्लाय मध्ये आहे इथं डिवाइड मध्ये येतो बेटा. 1 बाय tan a बाय 2 आणि b मायनस c डिवाइड बाय b प्लस c इज इक्वल टू tan b मायनस c डिवाइड बाय 2. तर हे जे आहे 1 बाय tan म्हणजे काय इथं? कॉट. डायरेक्टली आपण लिहिलं देअरफॉर tan ऑफ b मायनस c डिवाइड बाय 2 इज इक्वल टू b मायनस c डिवाइडेड बाय b प्लस c इनटू cot a बाय 2. लक्षात आलं का सर्वांना? ओके, चला तर ते लिहून घ्या तुम्ही अगोदर. ते सेन्स म्हणून फॉर्म्युले तुम्ही द्या.
असतो. बोर्डच्या एक्झामला विचारलेला आहे. ठीक आहे, तुम्ही विचारण्याचे चान्सेस सुद्धा. तर याच टाइपचे दोन आपल्याला नॅपियर्स अनालॉजी आपण भेटतात. ठीक आहे, तर दोन अँगल घेतले, तर बी आणि सी अँगल घेतला होता. ए आणि सी अँगल साठी ए आणि बी अँगल साठी दोन नॅपियर्स अनालॉजी तुम्ही लिहू शकता. ओके, सिमिलरली म्हणून लिहू शकता आणि ते तुम्ही प्रूव्ह सुद्धा करू शकता. कन्सिडर काय करायचं, इथं बी मायनस सी डिवाइड बाय बी प्लस सी घेतलं, तर सपोज ए आणि बी अँगल जर असतील, म्हणजे ए मायनस बी बाय 2 जर अँगल असेल, तर तिथं ए मायनस बी डिवाइड बाय ए प्लस बी हे कन्सिडर करायचं. ठीक आहे, आणि जर सपोज ए आणि सी असेल, तर ए मायनस सी डिवाइड बाय ए प्लस सी अशा टाइपमध्ये तुम्ही कन्सिडर करून प्रूव्ह करू शकता. म्हणजे नॅपियर्स अनालॉजी हे सी आहे. कन्सिडर करायचं एकच दिलेला आहे, एकच प्रूव्ह करून दिलेला आहे. सिमिलरली आपण रँडमली दोन्ही लिहू शकतो. सिमिलरली वी कॅन डू दॅट पण आपण लिहू शकतो. थोडं फास्ट लिहू. बघितलं तुम्ही राहिल्या दोन्ही अनालॉजी बघितल्या का? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. सांगा बरं काय असतील दुसऱ्या दोन अनालॉगी काय असतील सांगा बरं. तर टॅन ऑफ ए मायनस बी डिवायडेड बाय 2 जर घेतला तर बेटा इथं लक्षात ठेवा. टॅन ऑफ इथं बघून घ्या, टॅन बी मायनस सी डिवाइड बाय 2. इथं टॅन ऑफ ए मायनस बी डिवाइड बाय 2 जर असेल, हा तर काय सांगा बरं. इथं पुढे काय लिहू, इथं ए मायनस बी डिवायडेड बाय ए प्लस बी इंटू कॉट ऑफ अपसेट असलेला अँगल म्हणजे बेटा सी. लक्षात आलं, हे सेकंड अनालॉगी. ठीक आहे, नॅपियर सेकंड अनालॉगी. आणि त्याच्यानंतर आता इथं अगोदर अँगल कुठला होता, बी आणि सी. इथं काय बेटा अँगल ए आणि बी. अजून काय बेटा नेक्स्ट अँगल ए आणि सी. तर याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, अँड टॅन ऑफ ए मायनस सी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू सी मायनस ए सुद्धा घेऊ शकता आपण. ते तशाच पद्धतीने पुढे चेंज होईल. तर हे ए मायनस सी डिवायडेड बाय
ए मायनस सी डिवायडेड बाय ए प्लस सी आणि अपसेंट असलेला अँगल कॉट ऑफ पी बाय 2 अशा टाइप मध्ये तुमच्याकडे काय बेटा 3 नॅपियरचा अनालॉगी असते. लक्षात आलं का? तर tan ऑफ ए मायनस बी डिवाइड बाय 2 इज इक्वल टू a minus b divided by a plus b into cot of c by 2. Tan of a minus c divided by 2 is equal to a minus c divided by a plus c into cot of b by 2. अशा टाइपच्या आपल्याकडे 3 नॅपियर्स अनालॉगी असते. क्लियर आहे? लक्षात येते सर्वांना? हे डाऊट आहे? पुढे चलायचं. ओके, लिहून घेतलं का सीन्स म्हणून तुम्ही? या तुम्हाला हे लक्षात येतंय का? हे प्रूव्ह कसं करायचं? हे जे आहे ना, हे प्रूव्ह कसं करायचं बेटा? तर कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं? ना a मायनस b बाय a प्लस इथे काय कन्सिडर करायचं बेटा? a मायनस c बाय a प्लस आणि मग डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता काय? तर साइन रूल. साइन रूल मध्ये a बाय sin b इज इक्वल टू b बाय sin b इज इक्वल टू c बाय sin b इक्वल टू 2r म्हणजे a इज इक्वल टू 2r sin b इज इक्वल टू 2r sin b c इज इक्वल टू 2r sin c. ते यूज करून तुम्ही काय करू शकता बेटा? इथे जस्ट पुटअप करायचं. sin c मायनस sin d चा आणि sin c प्लस sin d चा फॉर्म्युला सेम सेम सेम. ओके, सेमच यूज करायचा आणि त्याच्यानंतर अजून काय बेटा? तर सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू पाय. तेच आता इथं जे काही गरजेचं अँगल आहे ते अँगल घ्यायचा आणि प्रूव्ह करून टाकायचं. ठीक आहे, झालं? सर्वांना समजलं? येईल याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. ऑलवेज आपण पुढे चल. या क्वेश्चन एक एक क्वेश्चन लिहा था. In a triangle ABC, through that sine of b minus c divided by 2 is equal to b minus c by a into cos of a by 2 into cos of a by 2. Okay. ओके, राइट. RHS घेऊन बेटा. RHS सॉल्युबल आहे. तर b मायनस सी बाय ए इंटू कॉस ए बाय 2. b minus c by a into cos a by 2. ओके, सो अगेन बाय साइन रूल. साइन रूलचा यूज करून तुम्ही काय करू शकता बेटा? बाय साइन रूल काय लिहू शकता बेटा? a इज इक्वल टू 2r sin a किंवा a इज इक्वल टू 2r चे ऐवजी आपण k जरी घेतला तरी चालतं. ओके, 2r sin a. b इज इक्वल टू काय बेटा? 2r sin b. c इज इक्वल टू काय बेटा? 2r sin c. ओके, म्हणजे आपण लिहू शकतो, इथे लिहू शकतो बेटा बाय साइन रूल यू कॅन राइट a इज इक्वल टू 2r sin a, b इज इक्वल टू 2r sin b, c is equal to 2r sin c. Or you can write this a as a k sin a, b is equal to k sin b, c is equal to k sin c. माझ्याकडे लक्ष द्या. तर हे काय बेटा? RHS मध्ये पुटअप करून टाका. हे तर हे 2r sin b minus 2r sin c डिवायडेड बाय हे किती हो? 2r sin a आणि त्याच्यानंतर काय बेटा इथं कॉस ऑफ ए बाय 2. लक्षात आलं सर्वांना? पुढे चला. हे 2r कॉमन घेतलं, साइन बी मायनस साइन सी डिवायडेड बाय 2r. हे काय हो? साइन ऑफ ए इंटू कॉस ए बाय 2. लक्षात आलं का सर्व? पुढे चला. हे 2r गेट्स कॅन्सल. आता बघा बेटा न्यूमरेटर मध्ये बघा साइन बी मायनस साइन सी. साइन बी मायनस साइन सी काय असतं बेटा फॉर्म्युला? साइन बी मायनस साइन सी काय असतं रे? हा सांगा लवकर. हा 2 टाइम्स कॉस सी प्लस डी डिवाइड बाय 2 इनटू साइन सी मायनस डी डिवाइड बाय 2. लक्षात आलं का? हे फॉर्म्युला असतं बेटा. अगेन त्याच्यानंतर साइन थीटाचा फॉर्म्युला किती बेटा? साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इनटू कॉस थीटा. तर साइन थीटाचा फॉर्म्युला किती हो? 2 साइन थीटा बाय 2 इनटू कॉस हाफ अँगल करायचा. ओके, चला याचाच आपण यूज करू इथं. साइन बी मायनस साइन सी याच्यासाठी काय बेटा? 2 टाइम्स कॉस हे किती हो? बी प्लस सी डिवायडेड बाय 2 इनटू साइन
b minus c divided by 2 whole divided by 2 times sin a by 2 into cos a by 2 into cos a by 2. लक्षात आलं का सर्वांना? लक्षात आलं का? हे sin b minus sin c चा फॉर्म्युला म्हणजे sin c minus sin t. sin c minus sin t चा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. तर हे 2 टाइम्स cos of b plus c divided by 2 into sin of b minus c divided by 2 divided by sin theta चा फॉर्म्युला 2 sin theta by 2 into cos theta by 2. लक्षात आलं सर्वांना? into cos a by 2 हे cos a by 2 होती. डिवाइड मध्ये आपण जे लिहिले ते इथे आहे पहा सेन्स म्हणून. ओके लक्षात आलं सर्वांना? हे काय प्रॉब्लेम? कॅन्सल कॅन्सल राहिलं काय मग इथं? cos of b plus c by 2 into sin of b minus c by 2 whole divided by काय? लक्षात असू द्या. cos b plus c by 2 cos b plus c by 2 याची व्हॅल्यू sin a by 2 करतात. सेम कसं तेच यूज करायचं. ते डायरेक्ट येतं बरं. जर cos of b plus c ची व्हॅल्यू काय असेल का? सांगा cos of b plus c cos of b plus c मायनस cos a बरोबर आहे. ओके तर ते पाय मायनस मध्ये जातं. इथं बाय 2 येऊन आले ना म्हणजे इथं चेंज होतं बेटा. तर cos असेल तर sin येतं, sin असेल तर cos येतं. ओके चला तर cos b plus c by 2 ची व्हॅल्यू किती येते बेटा? sin a by 2 म्हणजे ह्या दोन टर्म सारख्याच आहेत. ह्या दोन्ही टर्म कॅन्सल होऊन जातात. बघा आता हे कसं तर मी काढतो इथं सिन्स वी नो दॅट a plus b plus c is equal to pi तर त्याच्यानंतर काय बेटा b plus c is equal to किती बेटा pi minus e. तर आपल्याला अँगल कसा पाहिजे बेटा बाय 2 अँगल पाहिजे. त्याच्यामुळे b plus c divided by 2 is equal to pi minus a by 2. तर दोन्ही साइडला काय घ्या बेटा cos घ्या. दोन्ही साइडला जर cos घेतला तुम्ही आणि जर सेपरेटली जर तुम्ही काय केलं तर बेटा डिवाइड केला 2 ना तर काय cos pi by 2 minus theta cos pi by 2 minus theta किती येतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ना चेंज होणार आहे फक्त. हे किती येतं sin a by 2. सो instead of writing cos b plus c by 2 you can write sin a by 2. तर इथे किती लिहो sin a by 2 आणि इथं sin of b minus c by 2 divided by sin of a by 2 कॅन्सल रे बेटा आणि डायरेक्टली तुम्हाला इथं sin of b minus c by 2 and this is LHS of this. लक्षात आलं का सर्वांना? खूप सिंपल आहे. वरचं लिहायचं आहे का? याच्यावरून 3 फॉर्म्युले दिले जातात. मी आता क्वेश्चन दिला पण याच्यावरून सुद्धा अशाच टाइपचे 3 क्वेश्चन तयार होतील. कसे बेटा इथं अँगल कोणता घेतला बेटा बी आणि सी घेतला बरोबर आहे. आपण ए आणि सी अँगल घेऊ त्याच्यानंतर ए आणि बी अँगल घेऊ. मला लिहून दाखवू का इथं? हे बघा हे काही याचा भाग नाही बरं. हा हे भाग जो आहे ना त्याचा नाही. इथे लिहितोय ठीक आहे. अजून दुसरे 2 फॉर्म्युले कसे म्हणजे फॉर्म्युले म्हणजे क्वेश्चन कसे तयार होतात तर साइन ऑफ हे बघा साइन ऑफ a minus b divided by 2 is equal to हे काय तर बेटा a minus b divided by ऑब्सेंट असलेला डिवाइड मध्ये c आणि हे cos of हे ऑब्सेंट असलेला काय बेटा c by 2 अशा टाइपचा एक क्वेश्चन तयार होईल. आणि दुसरा काय बेटा साइन ऑफ हे काय तर a minus c by 2 is equal to a minus c divided by 2 आणि हे cos of हे दोन क्वेश्चन सारखेच तुम्ही करू शकता. सिमिलर
ओके, याच्याशी सिमिलर असणार आहे तो. एकच क्वेश्चन हा बुक मध्ये दिलेला आहे. हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करू. इकडे काय आहे वरती घ्यायचं खाली घ्यायचं गोल गव्हाणे काय आहे ते लिहा. With the usual notation. With the usual notation. Prove that 2 into a sin square c by 2 plus c sin square a by 2 is equal to a minus b plus c. A minus b plus c. A minus b plus c. Okay. So with the usual notation दिलेला आहे. ठीक आहे. So consider LHS. In 2 times a sin square c by 2 plus c sin square a by 2. थोडं सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. सेन्स बघा 1 मायनस कॉस ऑफ थीटाचा फॉर्म्युला काय असतो 1 मायनस कॉस थीटाचा 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. लक्षात आलं असेल बघा. सो 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 ला आपण काय लिहू शकतो बेटा 1 मायनस कॉस थीटा लिहू शकतो. ठीक आहे. तर इथं काय करतोय बघा मी a into 2 sin स्क्वेअर हे काय केलं बेटा तुम्ही इथं 2 मध्ये मल्टिप्लाय करून टाकलं बेटा प्लस c into 2 sin स्क्वेअर a बाय 2. मग आपण कशा पद्धतीने याला लिहू शकतो a into ब्रॅकेटेड टर्मला कसं लिहू शकतो बेटा 2 sin स्क्वेअर c by 2 ला काय लिहू शकतो बेटा याच्यावरून आपण 1 minus cos of c 1 minus cos of c प्लस हे c टाइम्स हे काय बेटा 1 minus cos of a. याच्यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला ओके बिकॉज ऑफ या फॉर्म्युल्यावरून आपण लिहू शकतो बेटा. ठीक आहे लक्षात आलं का सर्वांना. तर 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2 याच्यावरून लिहिलं बेटा. पुढे जस्ट मध्ये a ना मल्टिप्लाय करून टाका a minus a cos of c plus c minus c cos of a. लक्षात आलं सर्वांना. a plus c ऍज इट इज लिहिलं बेटा आपण या दोन टर्म मधून म्हणजे मायनस a cos c आणि मायनस c cos a याच्यामधून मायनस कॉमन घेतलं तर हे काय आलं बेटा a cos c plus c cos c. सांगा बरोबर कुठला फॉर्म्युला आहे a cos c plus c cos a. a cos c plus c cos a कुठला फॉर्म्युला आहे कशामधला आहे प्रोजेक्शन रूल आहे. कुठला बेटा प्रोजेक्शन रूल आठवतोय का. याची व्हॅल्यू किती आहे बेटा a plus c मायनस याची व्हॅल्यू किती आहे बेटा अपसेंट असलेला a c c a आहे ना अपसेंट कोण आहे b. तर सिन्स बिकॉज ऑफ प्रोजेक्शन रूल हे काय बेटा b is equal to a cos c plus c cos c. Okay, so you can write this one as a minus b plus c आणि हेच आहे बेटा काय RHS. Question next. In a triangle ABC, if a cos a is equal to b cos b, then prove that the triangle is right angled or isosceles triangle.
right angled or isosceles triangle. Okay. So right angle triangle म्हणजे काय नेमकं, तर ऍटलीस्ट वन अँगल शुड बी इक्वल टू 90 डिग्री. साइडच्या बाबतीमध्ये कसं असेल, गिवन कसं आहे बेटा, a cos a is equal to b cos b. लक्षात सर्वांना. तर मला सांगा कोण सांगेल, कोसाइन रूल सांगायचा बेटा, कोसाइन रूल. कोण सांगेल, cos a ची व्हॅल्यू सांगायचं सिन्स बाय कोसाइन रूल है ना. cos a ची व्हॅल्यू, cos a काय असेल बेटा, cos a ची व्हॅल्यू हा बघत बसायची गरज नाही, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc. आणि cos ऑफ b ची व्हॅल्यू किती बेटा, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ac. तर हे कोसाइन रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे. जस्ट इथे आपण ठेवलं बेटा a इंटू हे cos a म्हणजे b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि हे डिवाइडेड बाय हे किती बेटा 2bc आणि हे b इंटू हे काय हो a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ac. लक्षात आलं सर्वांना. दोघांच्याही डिवाइड मध्ये बघून घ्या थोडं सर्वांनी, दोघांच्याही डिवाइड मध्ये 2 आहे c आहे, कॅन्सल. लक्षात आलं. तर हे जे काही b आहे बेटा ते मल्टिप्लाय करून टाका, a असं मल्टिप्लाय करा म्हणजे काय लिहून a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर हे b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अशा टाइप मध्ये तुमच्याकडे काय आलं आहे. लक्षात आलं सर्वांना. ओके चला. तर नेक्स्ट बघा बेटा हे a स्क्वेअर b स्क्वेअर a स्क्वेअर c स्क्वेअर a रेस टू 4 हे काय हो हे a स्क्वेअर b स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर b रेस टू 4. लक्षात आलं सर्व. याच्यामध्ये काय डाऊट आहे. ओके तर एक a रेस टू 4 ते काय बेटा b रेस टू 4. दोन्ही बघा बेटा क्वांटिटी a स्क्वेअर b स्क्वेअर लेफ्ट साइडला सुद्धा आहे आणि राइट साइडला सुद्धा आहे, सेम क्वांटिटी आपण कॅन्सल करू टाकू. ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट. आता काय a स्क्वेअर c स्क्वेअर लेफ्ट साइडला ऍज इट इज आहे, b स्क्वेअर c स्क्वेअर लेफ्ट साइडला घ्या बेटा b मायनस b स्क्वेअर c स्क्वेअर आणि हे a रेस टू 4 राइट साइडला घेतला आपण आणि हे b रेस टू. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे, डाऊट पुढे चला. जर आपण लेफ्ट साइड मधून काय कॉमन घेऊ शकता बेटा, यू कॅन ते काय बेटा c स्क्वेअर तुम्ही कॉमन घेऊ शकता. आणि इथं मात्र तुम्ही काय बेटा याला कसं लिहू शकता, a स्क्वेअर होल स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होल स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर c स्क्वेअर हे बेटा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अशा टाइप. लक्षात आलं का सर्वांना. ओके लेफ्ट साइडला घ्या होय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर c स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे तुम्ही कॅन्सल करू शकत नाही बेटा. काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर केव्हा कॅन्सल करणार आपण, तेव्हा कॅन्सल करू शकतो आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर जेव्हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हे नॉट इक्वल टू 0 होते तेव्हा. ओके आणि इथं आपल्याला माहितच नाही बेटा की a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हे नॉट इक्वल टू 0 आहे का इक्वल टू 0 आहे, त्याच्यामुळे आपण कॅन्सल करू शकत नाही. लेफ्ट साइडला घेतलं बेटा. या दोन टर्म मधून आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये राहिला बेटा c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू किती बेटा 0. दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे, तर आयदर टर्म शुड बी इक्वल टू 0. सो इट मीन्स व्हाट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 0 और c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 0. इज इट क्लियर. थोड़ा चला व्हाट इट मीन a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर और क्या बेटा c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. So either this term is equal to 0 or this term will be equal to 0. So a square minus b square is equal to 0 means a square is equal to b square and c square minus a square plus b square is equal to 0 means c square is equal to a square plus b square. a b c म्हणजे काय तर बेटा साइड सेम ट्रायंगलचे. ओके साइडची लेंथ आहे a square is equal to b square असेल
तर क्लिअरली ए इज इक्वल टू कसं असेल बेटा बी असेल. साईड साईड बेटा पॉझिटिव्ह करून घ्यायचं. और इथं काय बेटा सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता इथं बघून घ्या थोडं सर्वांनी. याच्यावरून काय सांगाल तुम्ही एक तर दोन साईड इक्वल किंवा सी या साईडचा स्क्वेअर इक्वल टू काय बेटा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय बेटा देअरफॉर काय सांगू शकाल याच्यावरून तुम्ही इथून काय सांगाल तुम्ही ट्रायंगल कसा असू शकतो आयसोसेल्स. आणि याच्यावरून काय सांगू शकाल राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर triangle is either isosceles or right angled triangle.